आज आपण बनवला आहे एकदम मोकळा मोकळा आणि मऊसूद असा नारळी भात. नमस्कार, स्पाइस हार्मोनी चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. या रेसिपीमध्ये साहित्याचं एकदम परफेक्ट प्रमाण सांगितलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही नवशिके असाल तर तुमचा भात एकदम छान होईल. तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी बासमती तांदूळ घेतलेले आहेत. आता आपल्याला हे तांदूळ पाण्याने 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. मी हे तांदूळ 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे असेच पाण्यामध्ये 20 मिनिटं भिजत ठेवायचे. हे तांदूळ कुकरला लावून घ्यायचे. भात शिजवताना आपल्याला तांदळाच्या दुप्पट पाणी घालायचं आहे आणि कुकरच्या 3 शिट्ट्या करायच्या आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं थोडंसं मीठ, साधारण 1 चमचा लिंबाचा रस आणि 1 चमचा तूप. याच्यामुळे भात एकदम सुटसुटीत होईल, चिकट होणार नाही. भात शिजलाय आपला चांगला. आता आपण हा एका प्लेटमध्ये काढूयात, म्हणजे तो थंड होईल आणि मोकळा करता येईल. आपल्याला कढईमध्ये 2 चमचे तूप घ्यायचे आहे. इथं मी 2-4 लवंग आणि वेलदोडे ठेचून घेतलेले आहेत, ते याच्यामध्ये ॲड करूयात. थोडेसे काजूचे काप घेतले, ते पण घालूयात. आपल्याला आता हे चांगलं परतून घ्यायचं आहे. मी 1 वाटी नारळाचा चव घेतलेला आहे, तो याच्यामध्ये घालूयात. आता आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे, साधारण 4 ते 5 मिनिटं. आता याच्यामध्ये घालायची आहे 1 वाटी साखर. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता, पण तांदळा एवढी साखर घातली तर भात चवीला खूप छान लागतो. आता आपल्याला हे साधारण 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं आहे. त्यातली साखर विरघळायला लागली, पण पूर्णपणे विरघळली नाही अजून. आता आपण झाकण ठेवून साधारण 4 ते 5 मिनिटं वाफ काढूया, म्हणजे साखर पूर्ण वितळेल. साधारण 4 मिनिटं झालेली आहेत. साखर विरघळली आहे पूर्ण. आता आपण याच्यामध्ये थोडीशी हळद घालूया, म्हणजे भाताला खूप छान रंग येईल. तुम्ही हळदीऐवजी केशर दुधामध्ये मिक्स करून घातलं तरी चालेल. त्यामध्ये वेलची पावडर घालूया थोडीशी. मिक्स करूया एकदा. आता झाकण ठेवून साधारण 4 ते 5 मिनिटं वाफ घ्यायची आहे. गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे. एकदम मोकळा असा भात झालाय आणि हळद टाकल्यामुळे भाताला रंग पण खूप छान आलाय. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि परत भेटूया अशा नवनवीन रेसिपीसह. तोपर्यंत